जालना राजूर रस्त्यावरील गुंडेवाडी शिवारात असलेल्या तांबोळी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अपघात घडला. एका मद्यधुंद हायवा चालकाने निष्काळजीपणे ओव्हरटेक करण्याच्या नादात स्कूटीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला असून अन्य 2 विद्यार्थिनी किरकोळ जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात काळाचा घाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 3 विद्यार्थिनी आपल्या स्कूटीवरून ऑन क्र. MH21BK 2070 जालन्याकडून येत होत्या. याच दरम्यान पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव हायवा ट्रकच्या क्र. MH21BG 4500 चालकाने मद्याच्या नशेत वाहतुकीच्या नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हायवाने समोर असलेल्या विद्यार्थिनींच्या स्कूटीला पाठीमागून प्रचंड वेगात धडक दिली. नागरिकांची मदतीसाठी धाव. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिक आणि वाहनधारकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी जखमी मुलींना तत्परतेने मदत करत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. 1 जण ठार, 2 जखमी. रुग्णालयात उपचार सुरू. हायवाची धडक इतकी भीषण होती की स्कूटीवरील एका विद्यार्थिनीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिच्यासोबत असलेल्या इतर 2 विद्यार्थिनी या अपघातात किरकोळ जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते. चंदनझिरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात हायवा चालक विरुद्ध निष्काळजीपणे व मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. रस्त्यावरील बेशिस्त आणि मद्यधुंद चालकांमुळे निष्पाप विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागत असल्याने स्थानिक नागरिकांमधून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.